बघा, जॉब सोडायच्या बाबतीत नेहमी लोक दोन चुका करतात. एक तर टायमिंग त्यांचं चुकलेलं असतं, इमोशनली घाईमध्ये येऊन ते निर्णय घेतात, जॉब सोडतात आणि नंतर ते पछतावतात. किंवा बाकी लोक काय करतात, भरपूर ओव्हरथिंक करतात, भरपूर घाबरतात, करू का नको, सोडू का नको, सोडू का नको, ह्याच्यामध्ये त्यांचं पूर्ण आयुष्य जातं आणि जॉब ते सोडत नाहीत. आणि कधी कधी जॉब सोडणं हा निर्णय तुमचं पूर्ण आयुष्य बदलवू शकतो. आणि अशा वेळी असा निर्णय कधीच मूडवरती घ्यायचा नसतो. अशा निर्णयासाठी काहीतरी एक बेसिक फ्रेमवर्क असायला पाहिजे आणि तोच फ्रेमवर्क मी पुढच्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला देणार आहे. पहिला प्रश्न, तुमच्याकडे पुढच्या 6 महिन्याचा फायनान्शियल बफर आहे का? बऱ्याचदा काय होतं, आपण जेव्हा एखादा बिझनेस सुरू करायला जातो तेव्हा पहिल्या महिन्यापासून काही तुम्हाला पैसे यायला लागत नाही. अशा वेळी तुमचं घर, जर तुम्ही जॉब सोडला आणि तुमचा इन्कम बंद झाला तर पुढची 6 महिने व्यवस्थित घर चालू शकेल का, हा पहिला प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे. जर तुमच्याकडे पहिले 6 महिन्याचे पैसे असतील तर तुम्ही जॉब सोडायचा पहिला प्रश्न सॉल्व्ह केलाय. चौथा प्रश्न, तुम्हाला फॅमिलीमधनं ह्या गोष्टीला सपोर्ट आहे का, किंवा तुम्ही ही गोष्ट फॅमिलीशी डिस्कस करून फॅमिलीला विश्वासात घेऊन तुम्ही करताय का? त्याच्यानंतर मी जेव्हा त्यांना विश्वासात घेऊन जेव्हा मी जॉब सोडला तेव्हा मला घरच्यांचा सपोर्ट पण चांगला मिळाला. पाचवा प्रश्न, जेव्हा तुम्ही जॉब सोडताय तेव्हा जॉब सोडण्याचं नक्की कारण काय हे तुम्ही नीट फाइंड आउट करा आणि त्याची क्लॅरिटी तुम्हाला असली पाहिजे. बऱ्याचदा जॉब सोडायची दोन मुख्य कारणं असतात. एक तर की तुम्हाला तो जॉबच करायचा नसतो, कधी मी त्या जॉबच्या ठिकाणावरून बाहेर पडेल हे पहिलं कारण असतं, किंवा तुम्हाला दुसरं काहीतरी करायचं असतं त्याच्यासाठी तुम्ही जॉब सोडत असता. तर ह्याची क्लॅरिटी तुम्हाला असली पाहिजे. तुम्ही सुद्धा रोज विचार करत असाल की जॉब सोडू का नको सोडू, सोडू का नको सोडू, तर ही व्हिडिओ पूर्ण बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 असे प्रश्न देणार आहे जे तुम्ही स्वतःला विचारल्याच्या नंतर तुम्हाला हा निर्णय घ्यायला एकदम क्लिअर होऊन जाईल. बघा, जॉब सोडायच्या बाबतीत नेहमी लोक दोन चुका करतात. एक तर टायमिंग त्यांचं चुकलेलं असतं, इमोशनली घाईमध्ये येऊन ते निर्णय घेतात, जॉब सोडतात आणि नंतर ते पछतावतात. किंवा बाकी लोक काय करतात, भरपूर ओव्हरथिंक करतात, भरपूर घाबरतात, करू का नको, सोडू का नको, सोडू का नको, ह्याच्यामध्ये त्यांचं पूर्ण आयुष्य जातं आणि जॉब ते सोडत नाहीत. आणि कधी कधी जॉब सोडणं हा निर्णय तुमचं पूर्ण आयुष्य बदलवू शकतो. आणि अशा वेळी असा निर्णय कधीच मूडवरती घ्यायचा नसतो. अशा निर्णयासाठी काहीतरी एक बेसिक फ्रेमवर्क असायला पाहिजे आणि तोच फ्रेमवर्क मी पुढच्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला देणार आहे, जेणेकरून त्याच फ्रेमवर्कचा यूज करून तुम्हाला जॉबचा निर्णय घ्यायला एकदम सोपं होऊन जाईल. पहिला प्रश्न, तुमच्याकडे पुढच्या 6 महिन्याचा फायनान्शियल बफर आहे का? बऱ्याचदा काय होतं, आपण जेव्हा एखादा बिझनेस सुरू करायला जातो तेव्हा पहिल्या महिन्यापासून काही तुम्हाला पैसे यायला लागत नाही. 2, 3, 4 महिने लागतात. कधी कधी मोठा बिझनेस असेल, मोठी इन्व्हेस्टमेंट असेल तर 6 महिने ते वर्षभर पण जातं. अशा वेळी तुमचं घर, जर तुम्ही जॉब सोडला आणि तुमचा इन्कम बंद झाला तर पुढची 6 महिने व्यवस्थित घर चालू शकेल का, आणि एवढे पैसे तुमच्याकडे एक्स्ट्रा आहेत का, हे तुम्ही पहिला प्रश्न विचारला पाहिजे. जर तुमच्याकडे 6 महिने घर भले तुम्हाला काटकसर करावी लागेल, जिथे तुम्हाला 2 लाख रुपये महिन्याला खर्च आहे तिथे तुमचं 1 लाखामध्येच काम होऊ शकेल, पण ते 1 लाखाच्या हिशोबाने पण पुढच्या 6 महिन्याचे तुमच्याकडे पैसे आहेत का, हा पहिला प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे. जर तुमच्याकडे पहिले 6 महिन्याचे पैसे असतील तर तुम्ही जॉब सोडायचा पहिला प्रश्न सॉल्व्ह केलाय. दुसरा प्रश्न, जो तुम्हाला बिझनेस करायचा आहे, ज्याच्या जीवावरती तुम्हाला जॉब सोडायला तुम्ही तयार झालाय, तो बिझनेस तुम्ही व्हॅलिडेट केलाय का हे तुम्हाला बघायचंय. म्हणजे बऱ्याचदा एखादी नवीन जर आयडिया असेल तर त्याच्यावरती ऑलरेडी कोणीतरी पैसे लावलेत का, ऑलरेडी त्या बिझनेसमधनं कोणीतरी पैसे कमवताय का, किंवा एखादा शॉप किंवा एखादा हॉटेल किंवा कुठलाही बिझनेस करायचा आहे तर तुमच्या एरियामध्ये किंवा जवळपासच्या सिटीमध्ये तो बिझनेस ऑलरेडी कोणीतरी करतंय का, आणि तो करत असल्याच्या नंतर तो खरंच पैसे कमवतोय का, हे तुम्हाला क्रॉस चेक करता आलं पाहिजे. हे पूर्ण व्हॅलिडेशन आल्याच्या नंतरच तुम्ही तो बिझनेसचा किंवा जॉब सोडायचा निर्णय तुम्ही घेतला पाहिजे. तिसरा प्रश्न, जो पण तुम्ही बिझनेस करताय तो ऑलरेडी तुम्ही जिथे काम करताय, ऑलरेडी जिथे जॉब करताय त्या स्किलच्या रिगार्डिंगच आहे की एकदम नवीन आहे, हे पण तुम्ही बघितलं पाहिजे. समजा जर तुम्ही ऑलरेडी अकाउंटंट म्हणून काम करताय किंवा ऑलरेडी वकिलाकडे समजा 2-3 वर्ष झालं काम करताय आणि त्याच फील्डमध्ये समजा आता तुम्ही स्वतःची एजन्सी वगैरे किंवा काहीतरी सुरू करताय, तर तसंच सेमच स्किलच्या जीवावरती तुम्ही बिझनेस सुरू करताय की एकदम डिफरंट आहे, की म्हणजे आतापर्यंत तुम्ही अकाउंटंट म्हणून जॉब केलाय आणि अचानक तुम्ही कपड्याचा बिझनेस सुरू करताय किंवा अचानक तुम्ही समजा एक D2C ब्रँड काढताय, तर हे तुम्ही आधी बघितलं पाहिजे. कारण काय असतं, बऱ्याचदा जेव्हा नवीन स्किलच्या जीवावरती जेव्हा तुम्हाला बिझनेस करायचा असतो तेव्हा त्याच्यामध्ये रिस्क जास्त असते. त्याच्यामुळे हे पण आधी तुम्ही बघितलं पाहिजे की नवीन जर स्किल आहे तर ते स्किल तुम्ही शिकताय का, ते डेव्हलप केलंय का, की डायरेक्ट तुम्ही बिझनेस सुरू करताय. जर त्याच्यावरती मागच्या काही महिन्यापासून तुम्ही काम करत असाल आणि त्याच स्किलच्या जीवावरती जर तुम्ही बिझनेस करत असाल तर ते तुमच्यासाठी जास्त सोयीचं असणार आहे. चौथा प्रश्न, तुम्हाला फॅमिलीमधनं ह्या गोष्टीला सपोर्ट आहे का, किंवा तुम्ही ही गोष्ट फॅमिलीशी डिस्कस करून फॅमिलीला विश्वासात घेऊन तुम्ही करताय का, हाही प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. कारण मी तुम्हाला सांगतो, जेव्हा मी 2020च्या जानेवारी महिन्यामध्ये जेव्हा मला जॉब सोडायचा होता तेव्हा मला 32,000 रुपये पगार होता. तेव्हा मी माझ्या घरी सांगितलं की आता माझं दुकान सुरू झालेलं आहे, व्यवस्थित इन्कम येतंय, तर मी जॉब सोडतो म्हणून. तर सुरुवातीला 8 दिवस मला त्यांना कन्व्हिन्स करण्यामध्येच गेले, कारण जोपर्यंत ते कन्व्हिन्स होत नव्हते तोपर्यंत मला निर्णय घ्यायचा नव्हता. कारण त्यांना टेन्शन देऊन किंवा प्रेशरमध्ये येऊन मला काही करायचं नव्हतं. मग मी पहिले 8 दिवसात त्यांना कन्व्हिन्स केलं की मी काहीतरी गप्प नाही बसणार आहे, मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, माझ्याकडे हा प्लॅन आहे, माझ्याकडे तो प्लॅन आहे. त्याच्यानंतर मी जेव्हा त्यांना विश्वासात घेऊन जेव्हा मी जॉब सोडला तेव्हा मला घरच्यांचा सपोर्ट पण चांगला मिळाला. कारण काय होतं की जेव्हा घरच्यांना पूर्णपणे तुम्ही विश्वासात न घेता जेव्हा तुम्ही जॉब सोडता
तर तो एक इमोशनल सपोर्ट जो घरातून आपल्याला लागतो तो बऱ्याचदा आपल्याला लॅक होतो. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या घरातले तुमचे आई वडील असतील, तुमचा भाऊ बहीण असेल, तुमची बायको असतील, इव्हन तुमची मुलं असतील, 40-45 वर्षाचे झाले असताना तुमची मुलं समजा एक 10वी-11वीला असतील, तर मुलांना पण विश्वासात घेऊन तुम्ही ती रिस्क घेतली पाहिजे. 5वा प्रश्न, जेव्हा तुम्ही जॉब सोडताय तेव्हा जॉब सोडण्याचं नक्की कारण काय आहे हे तुम्ही नीट फाइंड आउट करा आणि त्याची क्लॅरिटी तुम्हाला असली पाहिजे. बऱ्याचदा जॉब सोडायची 2 मुख्य कारणं असतात. एक तर की तुम्हाला तो जॉबच करायचा नसतो, कधी मी त्या जॉबच्या ठिकाणावरून बाहेर पडेल हे पहिलं कारण असतं, किंवा तुम्हाला दुसरं काहीतरी करायचं असतं त्याच्यासाठी तुम्ही जॉब सोडत असता. तर ह्याची क्लॅरिटी तुम्हाला असली पाहिजे. कारण काय असतं तुम्हाला सांगतो, की आता जसं मी पण जॉब करत होतो, पण जॉब करताना माझं जॉब सोडण्याचं एक हेही कारण होतं, की मी ज्या ठिकाणी जॉब करत होतो तो माझा जो बॉस होता तो मला भरपूर टार्गेट करत होता मागच्या 1-1.5 वर्षापासून. म्हणजे मेंटली हॅरेसमेंट, प्रत्येक गोष्टीमध्ये मलाच माझ्या चुका पकडणं, त्याच्यावरतीच हे करणं, भरपूर हे होत होतं. तर ते ऍक्च्युली मुख्य कारण होतं. पण त्याच्या जीवावरती जॉब नाही सोडला, कारण त्याच्या जीवावरती जर जॉब सोडायचा असता तर वर्षभरात मी कधी पण सोडला असता. मी जॉब कधी सोडला, जेव्हा माझ्याकडे एखादी अपॉर्च्युनिटी आली आणि त्याचा मी प्रॉपर कॅल्क्युलेशन केलं, की बाबा हा जॉब सोडल्याच्या नंतर समजा मी बिझनेस वगैरे केला तर मला किती रुपये येतील, मला एवढे पैसे येतील का जेवढ्यात मला जॉबपेक्षा जास्त पैसे येतील का, हे सगळं कॅल्क्युलेशन मी केलं. आणि हे कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर मी रिस्क घेतली. आणि सेम गोष्ट मला वाटतं तुम्ही पण करायला पाहिजे. जॉब वाईट आहे, बॉस वाईट आहे, किंवा भरपूर त्रास होतो, भरपूर पॉलिटिक्स होतं म्हणून लगेच तुम्ही निर्णय नाही घेतला पाहिजे. तुमच्याकडे प्लॅन बी असला पाहिजे. तुमच्याकडे बिझनेसचा किंवा कसला तरी प्लॅन असला पाहिजे, किंवा दुसऱ्या ठिकाणी जॉबचा प्लॅन असला पाहिजे. जेव्हा तुमच्याकडे प्लॅन असतो, जेव्हा तुम्ही रिस्क कॅल्क्युलेशनने घेत असता, तेव्हा ती रिस्क भरपूर सोयीची तुम्हाला ठरू शकते. तर हे 5 प्रश्न तुम्हाला विचारायचे. आता मी तुम्हाला माझी पर्सनल स्टोरी सांगतो, की जेव्हा मला 2019ला जॉब सोडायचा होता तर मी कसा सोडला. कारण काय झालेलं, मी तेव्हा जॉब करत होतो आणि माझं फील्डचंच काम होतं, आणि माझं फील्डचं काम होतं वडाळ्यामध्ये. सो मी काय विचार केला, की यार जॉब न सोडता पण मी वडाळ्यामध्येच दुकान टाकेन. सो मी दिवसभर काम पण करेन आणि माझ्याच ठिकाणी जर दुकान असेल तर दुकान पण व्यवस्थित सांभाळेन आणि हे पण करेन. पण मी जेव्हा सुरू करायला विचार केला तर मला कळालं, की यार मी जर दुकान टाकतोय तर जॉब न सोडता मी कसं चालवणार, मला शॉपला वेळ तर द्यावा लागणार. पण तेव्हा मी घरच्यांशी पण ती गोष्ट डिस्कस वगैरे केली, तर माझे वडील तेव्हा म्हणाले, की अरे मी थांबत जाईन गल्ल्यावरती. आणि तो माझ्यासाठी एवढा प्लस पॉईंट झाला, की माझे वडील माझा गल्ला सांभाळायला तयार झाले. त्याच्यामुळे फक्त गल्ला सांभाळायला नाही तयार झाले, आज माझ्या 350 पेक्षा जास्त शाखा झालेत आणि पूर्ण जे मॅन्युफॅक्चरिंगचे किंवा जे डेली ऑपरेशन्स आहेत ते सगळं मॅनेजमेंट माझे वडील करतात. त्याच्यामुळे कधी कधी काय होतं, आपल्या घरातली व्यक्ती आपल्यासाठी एकदम सगळ्यात मोठा सपोर्ट होतो. जेव्हा तुम्हाला बिझनेस करायचा आहे, एखादा बिझनेस करायचा आणि तुम्हाला माहिती आहे, की बाबा सुरुवातीला 2-3 महिने तुम्ही जॉब सोडू शकत नाही, तर अशा वेळी समजा तुमच्या घरातला माणूस जर तुम्हाला सपोर्ट करायला तयार झालं तर तुम्हाला ती रिस्क फार कमी होते. सेम माझ्या बाबतीत पण झालं. 2019ला ऑक्टोबरमध्ये मी दुकान सुरू केलं, तेव्हा मला पप्पा सपोर्टला होते. पप्पा माझ्या रोज गल्ल्यावरती वगैरे बसायचे. बऱ्याचदा त्यांना गावी जायला लागायचे, आजी आजोबांची तब्येत ही असेल तेव्हा थोडंफार मॅनेज करावं लागायचं, पण बाकी वेळ पप्पा बसायचे. त्याच्यामुळे मला 2-3 महिने अजून एक्स्ट्रा जॉब करायला बफर मिळाला. मला म्हणजे त्यात काय झालं, की मला 32,000चा जॉब असल्यामुळे तो लगेच सोडायची गरज नाही पडली. मी जॉब कधी सोडला, की जेव्हा 2-3 महिन्यामध्ये माझं व्यवस्थित दुकान सुरू झालं, मला व्यवस्थित इन्कम यायला लागला, त्याच्यानंतर मी जॉब सोडायची रिस्क घेतली. तर ही रिस्क मी काय घेऊ शकलो, कारण माझ्या घरातला एक माणूस माझ्यासाठी तिथे सपोर्टला उभा होता. तर सेम गोष्ट तुमच्या घरांपैकी किंवा तुमच्या नातेवाईकांपैकी कोणी रिटायर झालेलं असेल किंवा जे काय असेल, भरपूर लोक माझ्याकडे अशी पण भेटायला येतात, की त्यांचे वडील रिटायर झालेले, तेच गल्ल्यावरती बसतात. तो मुलगा जॉब करत करत सुरुवातीला करतो आणि नंतर इव्हन कोल्हापूरमध्ये माझी ब्रँच आहे, त्यांचे सेम झालं. आता त्यांनी जेव्हा 2020ला सुरू केलेलं, तो मुलगा 21-22 वर्षाचा असेल, तर त्याची आई दिवसभर गल्ल्यावरती बसायची आणि हा पण जॉब करत करत गल्ल्यावरती येत जायचा. जेव्हा त्याचा धंदा बसला त्याच्यानंतर त्यांनी जॉब सोडला आणि नंतर तो फुल टाइम बिझनेसमध्ये लक्ष द्यायला लागला. सो असं जर तुमच्या घरातला जर तुमच्या सपोर्टला असेल, असं जर घरातला रिसोर्सेस तुमच्याकडे असेल, तुमचा जवळचा मित्र असेल, नातेवाईक असेल, तर त्याला युटिलाइज करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. सो हे मला सांगायचं होतं. तर हे 5 प्रश्न परत एकदा तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. सगळ्यात आधी तुमच्याकडे पैसे पाहिजेत 6 महिने तुमचं घर चालवण्यासाठी. दुसरी गोष्ट, जो बिझनेस तुम्हाला करायचा आहे त्याचं व्हॅलिडेट तुम्ही व्यवस्थित केलंय का, याचं तुमच्याकडे कॅल्क्युलेशन पाहिजे. तिसरी गोष्ट, तुम्ही जो स्किलचा गॅप पडलाय तो गॅप तुम्हाला भरता आला पाहिजे. त्या बिझनेसच्या रिगार्डिंग जे स्किल्स आहेत ते तुम्हाला आधीपासून डेव्हलप करायला त्याच्यावरती काम केलं पाहिजे. चौथी गोष्ट, तुम्हाला तुमच्या घरच्यांचा सपोर्ट भेटला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही घरच्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं पाहिजे, त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. आणि 5वा पॉईंट, जी पण तुम्ही रिस्क घेताय ती कॅल्क्युलेटेड असायला पाहिजे. तुम्ही जॉब सोडायचा आहे तर जॉब का सोडायचा आहे याचं तुमच्याकडे रिझन पाहिजे. ते नेहमी पॉझिटिव्ह असलेलं तर बेस्ट राहील, की बाबा मला काहीतरी एक्स्ट्रा करायचंय, मला माझ्या लाईफमध्ये प्रोग्रेस करायचंय, म्हणून उगाच कंटाळा आलाय, मूड होत नाही, मला काम करू वाटत नाही, मला कधी कोणाच्या हाताखाली काम नाही करायचं, हा माइंडसेटने नको, काहीतरी मोठं करायचं. ह्या हिशोबाने जर तुम्ही रिस्क घेतली तर तुमच्यासाठी ती रिस्क जास्त फायद्याची ठरणार आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असेल, कुठल्या प्रश्नाचं जर तुम्हाला उत्तर कळत नसेल तर मला कमेंट करा, मी कमेंटमध्ये नक्की उत्तर देईन. आणि या 5 प्रश्नापैकी जर 3 जरी प्रश्नांची उत्तरं जर तुमच्या बाजूने येत असतील तर तुम्ही बिंदास
जॉब सोडायला तयार व्हा. आणि अशाच वेगवेगळ्या टॉपिक बद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये टॉपिक द्या, मी नक्की त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवेन. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट करत राहा. थँक्यू.